नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्टॉक आयडिया आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जे आहे ते नवीन स्टॉकचं अनालिसिस आपण करणार आहोत, ज्याचं नाव असणार आहे शॅडोफॅक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर पहिले मी तुम्हाला कंपनीबद्दल सांगेन. तर कंपनी जी आहे ही लॉजिस्टिक रिलेटेड कंपनी आहे आणि आता आपण त्याचं टेक्निकल समजून घेऊयात, जेणेकरून त्याचं पुढचं काय मोमेंटम असू शकतो याचा आपण एक छोटंसं स्टडी पर्पजसाठी आयडिया आपण घेणार आहोत. तर जसं की तुम्ही बघताय चार्ट तुमच्या समोर आहे. आपण जो चार्ट जो बघतोय तो ऍज अ डेली टाइम फ्रेमवरती आपण चार्ट बघतोय आणि आपण जो अनालिसिस जो करतो एकदम व्हेरी शॉर्ट टर्म ड्युरेशनसाठी जसं की स्विंग ट्रेडिंगसाठी आपण बघू शकणार आहोत. आणि कंपनीची करंट प्राइस जी चालू आहे ती 216 किंवा 217च्या आसपास कंपनीची करंट प्राइस चाललेली आहे. इथून पुढे काय कंपनीचा मोमेंटम असू शकतो ते आपण इथे समजून घेऊयात. तर रिसेंटली बघा कंपनी एक चांगलासा हायर हाय फॉर्मेशन इथे बनवलेला आहे आणि आयपीओ लॉन्च झाल्यानंतर कंपनी एक चांगलासा बुल रन देखील आपल्याला इथे बघायला मिळालेला आहे. तर इकडनं पुढे काय अनालिसिस असू शकतो ते आपण इथे समजून घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आधी आपण बोलूयात कंपनीच्या रेजिस्टन्स बद्दल. तर रेजिस्टन्स बघा कंपनीचा जो होता साधारण या लेवलला एक 211 ते एक 207-8च्या रेंजमध्ये कंपनीचा एक रेजिस्टन्स झोन होता. आणि आजच्या दिवशी म्हणजे कंपनी एक चांगला असं तो रेजिस्टन्स जो झोन आहे त्याला चांगलं ब्रेकआउट केलेला आहे आणि एक चांगली हेल्दी कॅन्डल जसं की मारुबोजू कॅन्डल जी असते त्या मारुबोजू कॅन्डल सारखी एक हेल्दी कॅन्डल इथे बनवलेली आहे. आणि आता इकडनं पुढे काय अनालिसिस असू शकतं ते आपण समजून घेऊयात. तर इथून पुढे म्हणजे हा जो कॅन्डलचा जो हाय जो आहे तो इथे मी मार्क करतो म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल त्याच्यामध्ये. तो हाय जो आहे साधारण हा हाय आपण इथे बघू शकतोय 220च्या दरम्यानचा हाय जो आहे. या हायच्या वरती एक समजा असं झालं की उद्याची कॅन्डल किंवा नेक्स्ट कॅन्डल समजा या हायच्या वरती समजा गेली किंवा क्लोज झाली तर आपण एक चांगलासा बुल रन आपण इथे एक्सपेक्टेड करू शकतोय, जो साधारण आपण इथे एक्सपेक्ट करू शकतोय 240 या लेवल पर्यंत आपण एक मोमेंटम एक्सपेक्ट करू शकतोय की साधारण या लेवल पर्यंत येऊ शकतो प्राइस. मी इथे एक लाईन ड्रॉ करतो जेणेकरून तुम्हाला प्रॉपर आयडिया राहील. ओके. तर आपण काय याच्यामध्ये समजून घेतलंय की ऑलरेडी काय केलं कॅन्डलने हा ब्रेकआउट दिलेला आहे. हा ब्रेकआउट दिल्यानंतर या जो हाय जो आहे या हायच्या वरती समजा प्राइस गेली किंवा त्या हायच्या वरती कॅन्डल क्लोज झाली तर इथून साधारण आपण एक या एक्सपेक्टेड मूव्ह 240 पर्यंत आपण त्या मुवमेंटला नक्कीच वॉच इथे करू शकतो. पण लॉजिक काय सांगितलंय मी, तर या हायच्या वरती जोपर्यंत कॅन्डलचा क्लोज होत नाही तोपर्यंत आपण तिथे एक एक्सपेक्टेड बुल मुवमेंट आपण करणार नाही आहोत. त्या हायच्या वरती कॅन्डलचा क्लोज झाला तर मग आपण इथे एक्सपेक्टेड अपसाइडची मोमेंटम नक्कीच इथे बघू शकतोय. ओके. तर आपण हे जे अनालिसिस जे केलं ते एक स्टडी पर्पज साठी समजून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण असं बघितलं की जो रेजिस्टन्सचा जो झोन आहे तो ब्रेक झाला तर एक चांगलासा बुल रन इथे आपल्याला बघायला मिळू शकतोय. आपण जसं अप साईडला जसं बघितलं तसंच डाऊन साईडला सुद्धा बघूयात, कारण मार्केट आहे दोन्ही साईडला मार्केटमध्ये मोमेंटम होऊ शकते. तर डाऊन साईडची समजा आपण मोमेंटम बघितली तर जो लो जो दिसतोय मला तो साधारण एक हा लो दिसतोय याच्या आधीचा जो 184च्या लेवलला दिसतोय मला, तर तो लो मी एक मार्क केलाय. आता समजा हा लो ब्रेक झाला तर एक डाऊन साईडची पण मोमेंटम आपण इथे वॉच करू शकतोय की लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं. तर समजा हा लो ब्रेक झाला तर आपण काय करू शकतो, एक छोटासा पुल बॅक साठी आपण इथे वेट करू शकतोय. आणि या पुल बॅक मध्ये समजा एखादा काही बेरिश रिव्हर्सल पॅटर्न एखादा बघायला मिळालं तर मग आपण तिकडनं डाऊन साईडला आपण मार्केटला वॉच करू शकतो, जे साधारण 162 या लेवल पर्यंत आपण तिथे वॉच करू शकतोय. ठीक आहे. इथे पण मी लाईनला ड्रॉ करतोय. ठीक आहे. तर शॅडोफेक्स या लॉजिस्टिक स्टॉक मध्ये आपण टेक्निकल समजून घेतलंय अपसाइडचे पण आणि डाऊन साईडचे पण, जे स्टडी पर्पज साठी तुम्ही पुढच्या काही डेज मध्ये वॉच करू शकताय की आपण ज्या लेवल दाखवलेल्या त्या लेवल प्रमाणे मार्केट तसं बिहेव करेलच. त्याचा रिझल्ट काय होईल तेही आपण अपकमिंग डेज मध्ये त्याच्यावरही व्हिडिओ बनवणार आहोत, जसं की आपण मागच्या स्टॉक वरती पण बनवले की स्टॉक त्याचा अनालिसिस आणि त्याचा रिझल्ट काय झाला ते पण आपण बघितलं, जे तुम्ही नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलवरती बघू शकताय, ज्याची लिंक ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, तर तेही तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकताय. ठीक आहे. तर आजच्या अनालिसिसमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता, कमेंट करू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठल्या स्टॉक बद्दल अनालिसिस तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. त्या स्टॉकमध्ये प्रॉपर असा सेटअप बनत असेल तर नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ मी नक्की बनवेन, पण त्याच्यामध्ये प्रॉपर असा सेटअपही पाहिजे. तर ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्टॉक सोबत. तोपर्यंत धन्यवाद.